नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेत सायलीच तन्वी आहे, हे सत्य कधी कळणार याचाच खुलासा मालिकेच्या दिग्दर्शकांनी केला आहे. तर मंडळी काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया. मालिकेत पूर्ण आजीची तब्येत बिघडते तेव्हा पूर्ण आजीला सुभेदार कुटुंब दवाखान्यात दाखल करतात. यावेळी पूर्ण आजी अर्जुनच्या मागेच लागते. तब्येतीचं कारण पुढे करून ती अर्जुनकडून तन्वीशी लग्न करण्याचं वचन सुद्धा घेते. मालिकेत सायलीच खरी तन्वी आहे, मात्र हे कोणालाच माहिती नाहीये. याचाच फायदा घेऊन तन्वी प्रिया किल्लेदार म्हणून वावरत असते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर उघड करून अर्जुनशीच लग्न करायचं हे प्रियाचं ध्येय असतं. एकीकडे प्रियाला अर्जुनशी लग्न करायचं आहे, तर दुसरीकडे सायलीनेच मला माझ्याच नवऱ्याशी लग्न करायचंय हा निर्धार केला आहे. आता अर्जुनचं लग्न नेमकं कोणाशी होणार याचीच उत्सुकता चाहत्यांना निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर सायलीने एक पोस्ट शेअर करत, मी अर्जुनसोबतच सायलीचं लग्न होणार आहे, पण ते कसं होणार यासाठी तुम्हाला आगामी एपिसोड पाहावे लागतील, असं सांगितलं होतं. ठरलं तर मग या मालिकेचे नुकतेच 700 एपिसोड कंप्लीट झाले. सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी या मालिकेच्या दिग्दर्शकांनी सेटवर एक मोठा खुलासा केलाय. यावेळी मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांनी येणाऱ्या ट्विस्टबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. इंस्टाग्राम लाईव्हवर सायलीच तन्वी आहे, हे सत्य कधी कळणार तेव्हा असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा टीमसह दिग्दर्शकांनी लवकरच खरी तन्वी कोण आहे हे सत्य समजणार आहे, पण ते कोणाला कळेल असं सांगितलं आहे. सायलीच खरी तन्वी आहे, त्यामुळे आजीला दिलेलं वचन अर्जुन मोडणार नाही, कारण अर्जुनने प्रियाशी नाही तर तन्वीशी लग्न करण्याचं वचन दिलं आहे. तर मंडळी, तुम्ही ठरलं तर मगचे येणारे एपिसोड पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते नक्की कमेंट करून सांगा. मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.